हिंदी भाषा ही सक्तीची नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर सुद्धा हा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये। हिंदी व्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा म्हणजे भाषेचा पर्याय खुला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र इंग्रजीच्या प्रेमाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय आणि त्यावरनं त्यांना मनसेनं आव्हान दिलंय। आपण बघूया भाषेभोवती हे राजकारण कसं रंगलंय। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणारं पहिलंच राज्य महाराष्ट्र ठरल्यानं हिंदीच्या सक्तीवरून तमिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रात महाभारत सुरू झालं। मनसेसह ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससह इतर पक्षांनीही पहिलीपासूनच हिंदीच्या सक्तीला विरोध केलाय। मराठीच्या गळचेपीचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही घेण्यात आला। हिंदू आहोत हिंदी नाही या मनसेच्या बॅनर्सची चर्चाही रंगली। याच्या प्रत्युत्तरादाखल भाजपनं ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर्सही लावल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्या वादात मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषा सक्तीची नसेल असं स्पष्ट केलंय। हिंदीला विरोधानंतर राज्य सरकारच्या भूमिकेत बदल। नव्या धोरणानुसार 3 भाषा सक्तीच्या राहतील। हिंदीऐवजी दुसरी भारतीय भाषा निवडण्याची संधी। तमिळ, मल्याळम, तेलुगू, गुजराती भाषांचा पर्याय। शाळेत 20 विद्यार्थी असतील तर शिक्षक मिळेल। कमी विद्यार्थी असतील तर ऑनलाईन भाषा शिकावी लागेल। कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। हिंदीची सक्ती नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी इंग्रजीला पायखड्या आणि हिंदीचा दुस्वास का असाही सवाल उपस्थित केला। यावर मनसेनं इंग्रजी शाळा बंद करण्याचं आवाहन केलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीस वेगळा अजेंडा राबवत असल्याचं म्हटलंय। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे। माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यमची परवानगी द्यावी। तुम्ही सरकारमध्ये करू शकता, करा। आमचा काही इंग्रजी भाषेला पण पुळका नाही आहे ना। देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे। देशाच्या संसदेमध्ये 70% लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत, त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा। हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबवू इच्छित आहेत। राजकारणात हिंदी सक्तीचे पडसाद उमटत असतानाच महाराष्ट्र भाषा सल्लागार समितीनंही हिंदीच्या सक्तीला विरोध केलाय। पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध। त्रिभाषा धोरण अशास्त्रीय असल्याचा समितीचा दावा। त्रिभाषा धोरणामुळे लहान मुलांवर ताण येण्याची भीती। पहिलीत मराठीसह केवळ एक भाषा असावी समितीचा सल्ला। तिसऱ्या भाषेची सक्ती माध्यमिक शाळेत व्हावी समितीची सूचना। राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे की 1ली ते 5वी तिसरी भाषा कंपल्सरी हिंदी शिकवायची, हा निर्णय चुकीचा अशास्त्रीय आहे आणि त्यामागे काही फार मोठं हे विचार केला दिसत नाही आणि त्याचे धोके जास्त असल्यामुळे आम्ही विचार केला आमच्या समितीमध्ये, आमच्या चर्चाच्या सदस्यामध्ये आणि आम्ही त्या सर्वांच्या मताचा त्यांच्या आधारे त्यांच्या वतीनं राज्य शासनाला हे पत्र लिहिलं आहे। राज्यातील शिक्षण आणि भाषा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवरांमध्येही यावरून मतमतांतर आहेत। मराठी भाषेबाबत काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध दर्शवलाय। जे कोणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हिंदी सक्तीची झाली असं म्हणत असतील ते राज्यकर्ते असोत की राज्यकर्ते नसोत, हे मराठी जनतेची प्रचंड मोठी दिशाभूल करतायत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने हिंदीची सक्ती कुठेही लादलेली नाही किंवा हिंदी हा विषय सक्तीचा करा असं त्या धोरणात कुठेही उल्लेख नाही। उलट
मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूलाधार आहे. शिक्षणाविषयीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा मुलांवर काय परिणाम होईल ते आधी विचारात घेतलं पाहिजे. आणि ते जर का विचारात घेत नसाल तर तुमचा निर्णय फेकून दिला पाहिजे, कारण हा मुलांसाठीचा निर्णय आहे. ही भाषा सक्ती करू नये, हिंदीत आहे. 150 वर्ष इंग्रजी बोललो आम्ही, अजूनही बोलतो. इंग्रजी कोणी सक्तीची केली का? नाही केली. हिंदी बोलतो आम्ही, मुंबईमध्ये हिंदीशिवाय चालत नाही, पण हिंदीला जो मान द्यायला पाहिजे आम्ही जरूर देतो. पण कृपा करून हिंदी आमच्यावर लादू नका. 65 वर्ष स्वतःची राजभाषा सक्तीची करता येत नाही, त्या लोकांनी आग्रहाने आम्ही हिंदी सक्तीची करणार आहोत असं म्हणणं यासारखा गंभीर गुन्हा, गंभीर भाषिक गुन्हा दुसरा असू शकणार नाही. इंग्रजीचा उदो करत राष्ट्रभाषा नाकारणारा एकीकडे विरोध होतोय, तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा मुद्दा राजकीय रंग घेताना दिसतोय. हिंदीच्या सक्तीच्या विरोधावरून सुरू झालेलं राजकारण ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेपर्यंत येऊन ठेपलंय. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महायुती सरकारला हा धक्का मानण्यात येतो. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मराठी विरोधी प्रतिमा महायुतीला मानवणारे नाही. या बॅकफायर मधून सावरण्यासाठीच हिंदी व्यतिरिक्त तिसऱ्या भारतीय भाषेचा पर्याय हा सरकारकडून पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे. हिंदी सक्तीच्या वादावर पडदा पडेल असं सध्या तरी दिसत नाही, त्यामुळे पुढच्या काळात यावरून आणखी राजकारण पाहायला मिळेल असं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.